प्रेग्नन्सी राहिली की कौतुक सोहळा सुरू. शेजारच्या काकू काहीतरी आणून देणार, सासूबाई काहीतरी देणार, आई काहीतरी देणार. पण हा सगळा कौतुक सोहळा एक लिमिटेड गोष्टींपर्यंत मर्यादित असतो. सायंटिफिकली तुम्ही ह्यामध्ये काय घ्यायला पाहिजे ह्यामध्ये मी समजावून सांगणार आहेत. तर फळभाज्या ज्या काय आहेत, तर फळभाज्या ज्या वेली भाज्या आहेत त्या सगळ्या तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकतात. पण स्पेसिफिक जे काय आहे की कोहळा तुम्ही भाजीच्या स्वरूपातही घेऊ शकतात, अदरवाईज पेठाच्या स्वरूपातही तुम्ही घेऊ शकतात. याचा बेनिफिट असा की हे ब्लड सर्क्युलेशन वाढवणारी ही भाजी आहे. शिवाय बाळाचं वजन वाढवण्यासाठी ही उपयुक्त आहे. दुसरी येते हादग्याची ही जी भाजी आहे किंवा फुलं जी आहे याची भाजी जर आपण डाएटमध्ये घेतली, जी काय ब्लिडिंग टेंडन्सी असते, रिपीटेड प्रेग्नन्सी जे काय लॉस होतो पेशंटला, ॲबॉर्शन होतात, त्याच्यासाठी ही हादग्याची फुलांची भाजी बेस्ट आहे. काय घेऊ नये तर फळभाज्यांमध्ये तोंडली, गवार आणि शेवगा किंवा शेवगाच्या फुलांची भाजी, पानांची भाजी ह्या भाज्या मोस्टली अवॉइड करायला पाहिजे. डाळींमध्ये वाटाणा, मटकी, कुळीथ या गोष्टी मोस्टली, हरभरा या गोष्टी मोस्टली अवॉइड करायला. त्या खूप काही अशा हार्मफुल अशा नाही आहेत, पण त्याच्यामुळे गॅसेस निर्माण होतात आणि अब्डोमिनल पेन वाढतं किंवा पोटात दुखणं हे होतं. म्हणून मोस्टली वाटाणा, मटकी, कुळीथ ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे.